एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे। प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असताना महायुतीत घटक पक्षांच्या भूमिकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशातच महायुतीत घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उल्हासनगर महानगरपालिकेतील तब्बल 78 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट झाली असून इतर घटक पक्षांवर दबाव वाढल्याचे चित्र आहे। मात्र उल्हासनगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेले भाजप, टीओके गट, शिवसेना, शिंदे गट तसेच महायुतीतील अन्य घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून तीव्र मतभेद सुरू आहेत। अद्यापही जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला स्पष्ट न झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची ताकद या पक्षांकडे कमी पडते आहे का, असा सवालही आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे। युतीच्या नावाखाली सुरू असलेली खेळी कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे। निवडणूक अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2025 असतानाही जागा वाटप न ठरल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत। युतीतील अंतर्गत मतभेदांमुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून महायुतीचा अंतिम फॉर्म्युला नेमका कसा ठरणार याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे।